चॅप्टर 2. पण तुम्ही काय कराल जेव्हा तुम्हाला खूप सारं आठवायला लावलं आणि तुम्हाला आठवत नसेल तर? त्यासाठी दुसरी गोष्ट वापरा, ती म्हणजे कुमॉन मेथड. हा मेथड जगभरात इतका फेमस आहे की आता भारतात पण कुमॉन सेंटर उघडलेत. हे एकदम सोपं आहे. एकदम छोट्या छोट्या मॅनेजेबल स्टेपमध्ये शिकणं. म्हणजे एकाच वेळेस 10 चॅप्टर डोक्यात घ्यायचा प्रयत्न करू नका. एकाच वेळेस एका चॅप्टरच्या टॉपिकला मास्टर करण्यात फोकस करा. कुमॉनमध्ये स्टुडंट्सला एकदम बेसिक लेवलपासून सुरुवात करावी लागते. मग ते त्यांच्या क्लासपासून छोटी गोष्ट का असेना. मग हळूहळू त्यांच्या मेंदूला चॅलेंज दिले जाते, तेवढंच जेवढं ते हँडल करू शकतात. आज थोडं, उद्या थोडं जास्त, परवा थोडं जास्त. यानं काय होतं तर त्यांच्या मेंदूला ओव्हरलोड होत नाही आणि जे शिकवलं आहे ते लाईफटाईमसाठी सेट होऊन जातं. हेच कारण आहे की कुमॉन शिकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रिटेन्शन आणि अंडरस्टँडिंग या दोन्ही पण गोष्टी असतात. आणि विचार करा, जर तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या रुटीनमध्ये कुमॉन हे मेथड वापरलं, एका दिवसाला फक्त 1 किंवा 2 पेज रिव्हिजन करायचं, त्यातून एक कॉन्सेप्ट घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी ते आठवून त्याच्यावर विचार करा. हळूहळू सगळे चॅप्टर आपोआप लक्षात येतील, बिना जास्त मेहनतीचे. जेम्स क्लिअर ऑटोमिक हॅबिट्सच्या पुस्तकामध्ये पण सांगतात की रोजची 1% प्रगती ही एका वर्षात 100% प्रगती बनते. कुमॉन मेथड पण तेच करते. तुमच्या छोट्या छोट्या विजयाला एक मोठा विजय बनवते. हे बघा, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एका दिवसात एक चॅप्टर पूर्ण फिनिश करू शकता, पण उद्या ते तुम्हाला लक्षात राहील की नाही याची काहीच गॅरंटी नाही. थोडं पेशन्स ठेवा. प्रत्येक चॅप्टरला त्याच्या टॉपिकनुसार डिवाईड करा आणि रोज फक्त एका टॉपिकवर फोकस करा. चॅप्टरला संपायला भले 1 दिवसाच्या ऐवजी पूर्ण हप्ता लागला तरी चालेल, पण या पूर्ण हप्त्यात जे तुम्ही शिकाल ते तुम्हाला वर्षानुवर्ष लक्षात राहील. याच टेक्निकमुळे जॅपनीज स्टुडंट्स 2000 पेक्षा जास्त कांजी चॅप्टर्स लक्षात ठेवतात, ते पण आयुष्यभर.